नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं काय करतो, स्वागत करतो रे भाऊ, है ना? काय करतो, स्वागत करतो. ठीक आहे, लक्षात घ्या. आजपासून आपण काय करणार आहोत ना, जे काही आगामी येणारी पोलीस भरती आहे किंवा आता जी काही होईल, राईट, जागात आपल्याला ते क्लिअर झालेलं आहे. मंत्रालयातूनही काय झालंय, क्लिअर झालेलं आहे सगळं. 15,661 जागा आहेत, बरोबर. आणि आपल्याला किती पाहिजे, तेवढे 15,661 पाहिजे का? नाही, आपल्याला फक्त एक जागा पाहिजे. आपल्याला काय पाहिजे, फक्त भाऊ एकच जागा पाहिजे, बरोबर आहे. तेवढी लक्षात ठेवायची. मग त्या एकाच जागेसाठी आपला संघर्ष आहे. त्याच्यासाठी तुमच्या संघर्षामध्ये आमचा थोडासा खारीचा का वाटा होईना, है ना? तर त्याच्यात आमचा खारीचा वाटा का होईना, तेवढ्याचसाठी आम्ही काय करतो, तुम्हाला म्हणजे जे काय आमच्याकडून होत असेल ते देण्याचा प्रयत्न करतो, बरोबर. तर लक्षात घ्या, आपण काय करणार आहोत, टॉपिक वाईज मी काय म्हटलं, टॉपिक वाईज, राईट. टॉपिक वाईज जो काही सराव संच आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत. त्याला आपण सुरुवात करणार आहोत, है ना? कोणासाठी आहे, पोलीस भरती आणि सर्व सरळ सेवा भरती, राईट. लेक्चर कधी मिळेल तुम्हाला, तर सायंकाळी 6 वाजता. सायंकाळी 6 वाजता. इथपर्यंत क्लिअर आहे. पहिलं चॅप्टर आहे, पहिला टॉपिक आहे मराठी भाषेचा उगम. मराठी भाषेचा उगम इथपर्यंत क्लिअर आहे का? लेक्चर कधी मिळेल, 6 PM ला. डेली बेसिसवर राहील, डेली बेसिस वर. एक दिवस येईल, एक दिवस नाही. आणि दुसरी गोष्ट, हे क्वेश्चन झाले की तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असलाय कशामध्ये, कॉन्सेप्ट मध्ये, तर मी कॉन्सेप्च्युअल लेक्चर बेसिक टू ऍडव्हान्स लेवलला राज्य सेवेवाले सुद्धा पाहू शकतात, है ना? तर पोलीस वाल्यांसाठी तर ते मोर दॅन इनफ आहे. तर त्याची एक काय केलेली आहे, आपण प्लेलिस्ट तयार केलेली आहे. तर त्या प्लेलिस्टला अवश्य काय करणार आहे भाऊ, भेट द्या, राईट. हे झाल्यानंतर त्या प्लेलिस्टला भेट द्यायचं. तिथून तिथं काय करायचं, तिथून जे काही आहे तुमचं कव्हर अप करून घ्यायचं. क्लिअर आहे? चला सुरुवात करायची सुरुवात. चलो, पहिला क्वेश्चन आहे, भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे काय, पहिला क्वेश्चन आहे. आणि त्याच्यात काय दिलेले आहेत, आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे लिहिणे, दुसरा आहे बोलणे, तिसरा आहे वाचणे, फोर्थ आहे विचार व्यक्त करण्याचे साधन. विचार व्यक्त करण्याचे साधन. सांग रे बाबा, सांग. काय आहे मग? यस, हा, एक्झॅक्टली काय, विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय होय, भाषा. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय, भाषा, है ना? तर लक्षात ठेवायचं, है ना? विचारू शकते रे बाबा, है ना? इथे तेच क्वेश्चन घेऊ आपण. टॉपिक वाईज आहे तुमची रिव्हिजन, तर तुमचा पॉइंट टू पॉइंट घेऊ. त्याच्यामध्ये काही हे होणार नाही, काही होणार नाही, है ना? पण असेही क्वेश्चन राहतील त्याच्यामध्ये की जे 100% शुअर असतात, तुमच्या पेपर मध्ये विचारले जाऊ शकतात, है ना? तर लक्षात घ्या, भाषा म्हणजे काय, तर विचार व्यक्त करण्याचं साधन. विचार व्यक्त करण्याचं साधन. चल, नेक्स्ट क्वेश्चन. मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहितात किंवा कोणत्या लिपीने लिहितात, किंवा मराठी भाषा लिहिण्यासाठी कोणत्या प्रकारची लिपी वापरल्या जाते? तर ऑप्शन काय दिलेले आहेत रे भाऊ? ऑप्शन आहे ब्राह्मी लिपी, बी आहे खरोष्टी लिपी, सी आहे नागरी लिपी, आणि फोर्थला आहे देवनागरी लिपी. फोर्थ काय आहे, देवनागरी लिपी. चलो, मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहितात? लहान असताना, जेव्हा म्हणजे लहान होतो तेव्हापासून आपण काय करतो, हे वाचलेलं आणि सगळ्यांनाच माहित असते. जे अभ्यास करतात त्यालाही माहित आहे, आणि जे अभ्यास नाही करत त्यांना सुद्धा माहित आहे की मराठी भाषेची जे काही लिपी आहे ती कोणती आहे रे बाबा, देवनागरी आहे. कोणती लिपी आहे ती? देवनागरी आहे, है ना? जी काही मराठी भाषा आपण लिहितो ती मराठी भाषा देवनागरी या लिपीत लिहिल्या जाते. कोणत्या लिपीत लिहिल्या जाते? देवनागरी लिपीत. करेक्ट, क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? चलो, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन तिसरा आहे, देवनागरी लिपी दुसऱ्या नावाने ओळखतात. कोणत्या दुसऱ्या नावाने हे करायचं होतं त्यांना म्हणायचं आहे ना? तर आता काही काय असं आहे, बोर्डवर लिहावं लागते सगळ्या गोष्टी, आणि लिहून नंतर ते रेकॉर्ड करणं थोडं ते होते, आहे की नाही? मॅडम धरली PDF आणि ओपन केली, तसं काम नाही आहे इथे, बरोबर. तर लिहावं लागते, त्याच्यामुळे काही काही शब्द गाळलेले आहेत. तर काय ते तुमची अंडरस्टँडिंग आहे, आम्हाला माहित कळते की एवढी अंडरस्टँडिंग असते मुलांची. तर लक्षात घ्या, देवनागरी लिपी दुसऱ्या नावाने ओळखतात. कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखतात त्यांना म्हणायचं, कोणत्या? तर लक्षात घ्या, आपल्याकडे काय आहे, पहिला ऑप्शन बाळबोध, दुसरा ऑप्शन काय आहे, ब्राह्मी, तिसरा ऑप्शन काय आहे आपल्याकडे, खरोष्टी, आणि फोर्थला आहे नागरी. मग मला एक सांगा, देवनागरी लिपी कोणत्या नावाने ओळखतो रे आपण? नागरी लिपीने, नागरी नावाने, आहे ना? इथे नागरी आहे, इथे नागरी आहे, असं होईल का?
नाही रे भाऊ, लक्षात घे काय की देवनागरी लिपी नागरी नावाने न ओळखता कोणत्या नावाने ओळखतात रे बाबा? बाळबोध नावाने ओळखतात. कोणत्या नावाने ओळखतात? बाळबोध नावाने ओळखतात. क्लिअर आहे इथपर्यंत? लक्षात राहील का? लक्षात राहील. देवनागरी लिपी दुसऱ्या नावाने ओळखतात. कोणत्या? दुसरं कोणतं नाव आहे? बाळबोध. है ना? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. भारतातील भाषांचे प्रमुख गट कोणते? भारतात ज्या काही भाषा बोलल्या जातात है ना, त्यांचे किती गट पडतात आणि ते कोणते, असं तुम्हाला काय केलेलं आहे? प्रश्न केलेले आहे. चला, कोणते तर ठीक आहे, इथे ऑप्शन आहे है ना. मला एक सांगा की भारतामध्ये किती गट पडतात? बरोबर आहे. भारतामध्ये ज्या काही भाषा बोलल्या जातात त्यांचे किती गट आहेत? किती गटात त्या विभागल्या गेलेले आहेत? हा, यस, हा, बरोबर बरोबर. किती? 2. किती गट पडतात? 2 गट पडतात. आणि आता मला एक सांगा की ते 2 गट कोणते? इथे ऑप्शन दिलेले आहे. कोणतं आहे? युरोपियन, नंतर ग्रीक, नंतर इंडो युरोपियन आणि इंडो ग्रीक. लक्षात घ्या, युरोपियन, ग्रीक, इंडो युरोपियन प्लस द्राविडायन आणि दुसरा फोर्थ काय आहे? ग्रीक इंडो. काय आहे याचा आन्सर? यस, झालेलं आहे ना, पाहिलेलं आहे ना. बेसिक लेक्चर पहा, ते फाउंडेशन बॅच मध्ये दिलेले सगळं क्लिअर केलेलं आहे मी तिथे. क्लिअर आहे? चलो, काय मिळेल? ऑप्शन काय आहे? ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर. इंडो युरोपियन प्लस द्राविडायन. इंडो युरोपियन प्लस द्राविडायन. द्राविडायन कुठले? दक्षिण भारत. द्राविडायन दक्षिण भारत मध्ये, महाराष्ट्राच्या खालचे, राईट, दक्षिण भारत. सरळ सरळ सांगायचं झालं है ना. लक्षात घ्या. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? चारही क्वेश्चन मध्ये काही कोणाला प्रॉब्लेम आहे का? नाही. नेक्स्ट पहा, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय आहे? द्राविडियन गटात कोणती भाषा मोडते? द्राविडियन गटात भाषा मोडते म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे? कोणती किंवा कोणत्या, है ना. कोणती किंवा कोणत्या भाषा मोडतात? द्राविडियन गटात म्हटलेले आहे. कोणता गट? द्राविडियन गट, राईट. आणि लक्षात घ्या, मी अगोदरच क्लिअर केलं होतं तुम्हाला काय की द्राविडियन गट काय आहे, है ना. काय आहे बाबा? पहिला हिंदी, दुसरा ऑप्शन मराठी, तिसरा आहे तमिळ आणि फोर्थ काय आहे रे बाबा? तेलुगू, है ना. फोर्थ काय आहे? तेलुगू. चलो, काय रे त्या द्राविडियन गटात कोणती भाषा मोडते, है ना. सर काय आहे? हा सर, क्वेश्चन मध्ये काय करावं लागतं आपल्याला? करेक्शन करावं लागते ऑप्शन मध्ये, है ना. असो, पण पहिले लक्षात घ्या द्राविडियन गट कोणता असतो? ज्या भाषा कुठे बोलल्या जातात रे बाबा? दक्षिण भारतात बोलल्या जातात. दक्षिण भारतात बोलल्या गेलेल्या ज्या काही भाषा आहे किंवा बोलल्या जातात त्या भाषेला आपण द्राविडियन गटात मोडतो. मग दक्षिण भारतात कोणत्या भाषा बोलल्या जातात? तमिळ, तेलुगू, मल्याळम, कानडी म्हणजे कन्नड म्हणतो आपण त्याला, कानडी भाषा, राईट. हा, मग ऑप्शन हिंदी आहे का? द्राविडियन गटात कोणती भाषा मोडते? हिंदी मोडते का? नाही. मराठी मोडते का? नाही. तमिळ, यस, तमिळ, है ना. तमिळ मोडते. आणि इथे हा फोर्थ ऑप्शन सेम आलेला आहे. इथे एखादी दुसरी भाषा घेऊन घ्या, कोणती पण. नाही ना. नाही तर मग असं समजा की हे 2 ऑप्शन आपले बरोबर आहे, है ना. तेलुगू, है ना. इथे ऑप्शन मध्ये राहील 3 और 3 प्लस 4, 3 and 4. क्लिअर आहे? हा नेक्स्ट ऑप्शन पकडा. समजा क्लिअर आहे? एवढं तर समजतं ना. एवढी अंडरस्टँडिंग लेवल आहे प्रत्येकाची, है ना. चला, नेक्स्ट क्वेश्चन. द्राविडियन समज, द्राविडियन क्लिअर आहे? द्राविडियन गटात द्राविडियन गट कोणता असतो? जो दक्षिण भारतात भाषा बोलल्या जातात त्याला. आणि मोस्टली या 4 लँग्वेज जे आहेत त्या कुठे बोलल्या जातात? दक्षिण भारतात बोलल्या जातात. तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कानडी, राईट, है ना. नेक्स्ट क्वेश्चन पहा. इंडो युरोपियन गटात भाषा येते. कोणती भाषा येते? इंडो युरोपियन जो गट आहे त्याच्यामध्ये कोणती भाषा येते रे बाबा? कोणती भाषा येते? चलो, कोणती येते? इंडो युरोपियन गट कोणती येते? काय आहे? पहिला ऑप्शन तमिळ आहे, दुसरा ऑप्शन तेलुगू, तिसरा ऑप्शन कानडी, सॉरी, आणि फोर्थ ऑप्शन आहे आपल्याकडे मराठी. चलो बता. सोपं आहे. नसले माहित तरी मी ऑप्शन वरून पटकन क्लिक करू शकतो. तमिळ द्राविडियन गटात जाते, तेलुगू द्राविडियन गटात येते, कानडी द्राविडियन गटात येते. काय राहिलं रे बाबा? मराठी राहिलं. डोळे लावून काय करायचं? टिक करायचं. फोर्थ ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. क्लिअर आहे? इथं इंडो युरोपियन गट आहे ना. सर, ज्याप्रमाणे द्राविडियन गटात काय येतात ते तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कानडी येते, आणि द्राविडियन गट ज्याप्रमाणे आपण कोणता म्हटलं गेलेला आहे?
कोणता म्हटलं? दक्षिण भारताचा जो काही भाग आहे, दक्षिण भारताचा महाराष्ट्राच्या खालबाजू म्हणजे जो काही भाग आहे महाराष्ट्राच्या बाजूचा है ना, महाराष्ट्राच्या खालीच येतो जर आपण मॅप काढला तर, नकाशा काढला तर, है ना, तो जो भाग आहे तिथे जी भाषा बोलली जाते त्याला आपण द्राविडियन गट म्हणतो. त्याला आपण कोणता गट म्हणतो? द्राविडियन. त्याचप्रमाणे हा इंडो युरोपियन गट कोणता असतो तर लक्षात घ्या, क्वेश्चनच असेल पुढे, क्वेश्चन 7. भारतात इंडो युरोपियन भाषा पसरली आहे. भारतात इंडो युरोपियन भाषा पसरली आहे. क्लिअर आहे? भाषेचे दोन गट पडतात, कोणते? द्राविडियन गट आणि इंडो युरोपियन गट. राईट. द्राविडियन गट म्हणजे तमिळ, तेलुगू, मल्याळम, कानडी आणि नंतर आहे हा इंडो युरोपियन भाषा पसरली आहे म्हणजे कुठपर्यंत पसरली आहे? ऑप्शन पहिला पहा, ऑप्शन ए आहे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, काश्मीर टू कन्याकुमारी. नंतर काय आहे? बी मध्य भारत. तिसरा काय आहे? पंजाब, हरियाणा. आणि फोर्थ काय आहे रे भाऊ? महाराष्ट्र ते उत्तरेकडील प्रांत. महाराष्ट्र ते उत्तरेकडील प्रांत. चला बोला पटापट. यस. कुठपर्यंत पसरलेली आहे? कुठपर्यंत पसरलेली आहे? ऑब्विसली मी आताच क्लिअर केलं. काय क्लिअर केलं? की जी काही द्रविडियन भाषा आहे ती कोणता भाग व्यापते रे? कोणता भाग घेते? भारताचा दक्षिण भाग. राईट. आणि कुठपासून म्हटलं मी? महाराष्ट्राच्या बाजूने. महाराष्ट्र घेतला का त्याच्यामध्ये? नाही. म्हणजेच महाराष्ट्रापासून ते उत्तरेकडील जे काही प्रांत आहे, उत्तर आहे ना, उत्तरेकडील जे काही प्रांत आहे तिथपर्यंत तिथे कोणती भाषा पसरलेली आहे? इंडो युरोपियन भाषा पसरलेली आहे. समजून राहिलं? समजत आहे का? समजत आहे? इंडो युरोपियन भाषा पसरलेली आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं का? जायचं? यस. हा चल. सर्वात प्राचीन लिपी म्हणून ओळखले जाते. सोपी आहे, इझी आहे ना. सर्वात प्राचीन लिपी कोणती आहे? सर्वात प्राचीन लिपी चला देवनागरी पहिला ऑप्शन. नंतर ऑप्शन 2 आहे ब्राह्मी, ऑप्शन 3 आहे मोडी आणि ऑप्शन 4 आहे बाळबोध. ऑप्शन 4 काय आहे? बाळबोध. चला सर्वात प्राचीन लिपी म्हणून ओळखली जाते. कोणती रे बाबा? कोण सांगते? कोण सांगते? कोणती आहे? ब्राह्मी. है ना, कोणती आहे? ब्राह्मी. क्लिअर आहे का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर आहे इथपर्यंत? हा, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? क्लिअर आहे इथपर्यंत? सगळ्यांना 8ही क्वेश्चन क्लिअर आहे? है ना, लक्षात घ्या. है ना, एक लक्षात घ्यायचं आहे. याच्यामध्ये काही कोणाला प्रॉब्लेम आहे का? चला काय आहे बाबा? नेक्स्ट आहे आपल्याकडे 9th नंबरला अभिजात भाषा म्हणजे काय? योग्य विधान ओळखा म्हणते. अभिजात भाषेचं योग्य विधान ओळखा. चला पहिलं विधान आहे अभिजात भाषा म्हणजे भाषेची प्राचीनता नसलेली भाषा. भाषेची प्राचीनता नसलेली भाषा. दुसरा ऑप्शन आहे भाषेची मौलिकता आणि सलगता नसलेली भाषा. है ना, इथे भाषा नाही तर अजून पुन्हा प्रॉब्लेम है ना, भाषा. क्लिअर. आणि थर्ड आहे भाषेची मौलिकता आणि मानवी परंपरेचे स्वयंभूपण नसलेली. क्लिअर. आणि फोर्थ आहे परकीय भाषेतून निष्पन्न झालेली असावी. है ना, परकीय भाषेतून निष्पन्न झालेली असावी. है ना. तर काय रे बाबा या चारपैकी कोणता ऑप्शन आहे? कोणता ऑप्शन आहे सर? विचार केला एक गोष्ट लक्षात घ्या. है ना, आता याचा आन्सर जर मारतो म्हटलं मी याचा आन्सर चारही जे आहे ना ते सध्या काय झालेले तर रॉंग आहे. चारही ऑप्शन काय आहे? ते रॉंग आहे. है ना, का? कारण इथे बघा, इथे परकीय भाषेतून निष्पन्न झालेली इथे नसावी पाहिजे. इथे काय पाहिजे? नसावी पाहिजे. तर आपण इथे काय केलं? असावी केलं. म्हणजे काय आहे? हे आपलं चुकीचं आहे. अभिजात भाषा म्हणजे अशी भाषा असते जी काय असते रे बाबा? परकीय भाषेतून निष्पन्न झालेली नसते. है ना. दुसरी गोष्ट काय की भाषेची प्राचीनता नसलेली भाषा म्हटल्या गेलेलं आहे. असं असते का? नाही. याला काय असते? भाषेची प्राचीनता असते. बरोबर. पण हे सुद्धा काय आहे? रॉंग आहे. भाषेची मौलिकता आणि सलगता नसलेली भाषा. पुन्हा नसलेली म्हटलेलं आहे. नसलेली है ना. आणि इथे सुद्धा काय आहे? नसलेली. लक्षात घ्या. नसलेली काढून टाकायचा. नसलेली काय करायचा? काढून टाकायचा. आणि हे जे 4 पॉइंट्स आहे नसलेली आणि इथे असावी, हे 4 जे काही मी राऊंड केलेले आहे ते काढून टाकायचे. आणि हे जे 4 पॉइंट आहे अभिजात भाषेबद्दल लक्षात ठेवायचे. समजून राहिलं का? समजून राहिलं इथपर्यंत? समजून राहिलं का? ठीक आहे ना.
क्लिअर आहे का? चारही पॉइंट्स क्लिअर आहे का? है ना? इथं एकही ऑप्शन करेक्ट नाही आहे. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, इथे मी एकही ऑप्शन करेक्ट घेतलेला नाही, कारण मला ते सांगायचं होतं. काय तर अभिजात भाषा म्हणजे काय, जर योग्य विधान ओळखायसाठी आलं तर या चार पैकी एक असेलच. पण त्याच्यात लक्षात घ्यायचं काय आहे, अभिजात भाषा म्हटलं तर भाषेची प्राचीनता असलेली, नसलेली का नाही, असलेली भाषा, म्हणजे त्या भाषेला भाषेची प्राचीनता असते. नंतर मौलिकता आणि सलगता असलेली भाषा, नसलेली नाही, है ना, असलेली. भाषेची मौलिकता आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूमापन असलेली भाषा. आणि तिसरं काय, परकीय भाषेतून निष्पन्न झालेली नसावी, है ना, परकीय भाषेतून निष्पन्न झालेली असावी का नाही, है ना, ते कुठली तरी स्थानिक भाषा असेल, जुनी असेल आणि ते अजूनही काय असेल, चालत आलेली असेल, है ना. तर लक्षात घ्या, तिला काहीतरी हिस्ट्री आहे आणि ती अजूनही चालत आहे, त्या भाषेला आपण काय म्हणतो, अभिजात भाषा म्हणतो. चला, क्लिअर आहे हा क्वेश्चन? थोडासा ट्रिकी वाटते तुम्हाला, पण मी राऊंड केलेले आहे ना, काढून टाकायचे. ते चारही पॉइंट्स काय होतात, म्हणजे काय होते, अभिजात भाषा होती. नेक्स्ट आहे क्वेश्चन 10वा. अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष होते. चला, कोण होते अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष? ऑप्शन आहे आपल्याकडे प्राध्यापक रंगनाथ पठारे, सेकंड ऑप्शन आहे ज्ञानेश्वर मुळे, थर्ड ऑप्शन आहे कल्याण काळे आणि चौथं आहे भूषण गवई. चला, कोण होता रे बाबा, कोण आहे अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष? हा, यस, प्राध्यापक रंगनाथ पठारे. प्राध्यापक रंगनाथ पठारे काय होते, भाषा समितीचे, अभिजात भाषा समितीचे काय होते, आपल्या मराठीचे अध्यक्ष, अभिजात भाषा समितीचे काय होते, अध्यक्ष होते. क्लिअर आहे? समजते सगळ्यांना? समजून झालं? हे व्यवस्थित पाहून घ्या, हा क्वेश्चन हा महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट हा सुद्धा महत्वाचा आहे, अभिजात हा येऊ शकते, त्याला आयएमपी जरी केलं तरी चालते रे भाऊ. अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष विचारलं तर काय येईल आन्सर? प्राध्यापक रंगनाथ पठारे. समजून राहिलं का? चल, नेक्स्ट क्वेश्चन आहे 11th क्वेश्चन आहे. अभिजात भाषा पाठपुरवठा समितीचे अध्यक्ष. अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष आणि पाठपुरवठा समितीचे अध्यक्ष दोघांचे वेगवेगळे आहेत, दोन्ही वेगळे आहेत, लक्षात घ्या. मग आता इथे ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे? ऑप्शन ए ज्ञानेश्वर मुळे. नंतर काय दिलेलं आहे? प्राध्यापक हरी नरके. नंतर प्राध्यापक रंगनाथ पठारे. हे अगोदर सांगितलं की वेगवेगळे आहे, म्हणजे हा हे असतील का? पठारे साहेब नाहीये. नंतर कल्याण काळे. चला, एक ऑप्शन मी तुम्हाला डिलीट केला, 3 राहिले, ज्ञानेश्वर मुळे, प्राध्यापक हरी नरके आणि कल्याण काळे. चल, बोला पटापट बोला. काय अभिजात भाषा पाठपुरवठाचे अध्यक्ष कोण आहे? यस राईट, है ना, कोण आहे? ज्ञानेश्वर मुळे. लक्षात ठेवा, हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे, क्वेश्चन आहे हा सुद्धा. या दोन पैकी एक तर ठेवलाच आहे, पोलीस भरतीवाले खास करून. दोन पैकी एकच नाही, जेवढे आपण आता इथे घेतो डिटेल्स, चॅप्टर वाईज घेऊन राहिलो, टॉपिक वाईज घेतो, तर काय आहे ना, हे येणार म्हणजे येणारच आहे. याच्यातला कोणता पुन्हा कुठे तुम्हाला सापडणार आहे. क्लिअर आहे? तर लक्षात घ्यायचं. चलो, नेक्स्ट क्वेश्चन काय आपला 12th नंबरला. एकूण अभिजात भाषा आहेत. किती आहेत असं त्यांना म्हणायचं आहे. ऑप्शन आहे आपल्याकडे ए 11, बी 6, सी 9 आणि डी किती आहे? 10. चला, कोण सांगते किती आहेत रे बाबा? एकूण अभिजात भाषा किती आहे आपल्याकडे? एकूण अभिजात भाषा किती आहे? यस, 11 आहे. किती आहे? 11. एकूण अभिजात भाषा किती आहे? 11 आहे. आता मी जर तुम्हाला विचारलं की पूर्वी किती होत्या, है ना, एकूण अभिजात भाषा पूर्वी एकूण अभिजात भाषा किती होत्या, है ना, किती होत्या? हा, यस, एक्झॅक्टली. किती? 6. लक्षात घ्यायचं, पूर्वी ज्या होत्या त्या किती होत्या रे बाबा? पूर्वी लिहून ठेवतो इथे असं, पूर्वी किती होत्या? 6 होत्या. किती ऍड झाल्या याच्यामध्ये? 5 ऍड झालेले आहेत. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे इथपर्यंत, आहे ना? ह्या कोणत्या होत्या बाबा? 6 कोणत्या होत्या? एक तर होती आपली, समजा कोणती म्हणतो आपण त्याला, 4 तमिळ होत्या, है ना, एक आसमी होती आणि एक काय होती? एक बंगाली, है ना. ह्या 6 आणि 5 याच्यामध्ये मग मराठी झालं. नंतर मराठी झालं. लक्षात घ्या, पहिले किती होत्या म्हटलं मी इथे अगोदर सांगितलं ना, किती सांगितलं? आता पूर्वी किती होत्या? 6 होत्या. पूर्वी किती होत्या? 6 होत्या. कोणकोणत्या होत्या याच्यामध्ये? संस्कृत,
है ना, आणि 4 ज्या आहेत त्या कोणत्या होत्या, दक्षिण भारतातल्या लँग्वेज होत्या. त्या कोणत्या होत्या रे भाऊ, है ना, कोणत्या होत्या, दक्षिण भारतातल्या. आणि संस्कृत सोबत कोणती होती, एक ओडिया. क्लिअर आहे इथपर्यंत. ह्या 4 कोणत्या होत्या मग, एक तर होती तमिळ, तेलुगू, मल्याळम, कानडी, कन्नड, है ना. तर ह्या अशा ज्या 6 लँग्वेज होत्या यांना कोणता दर्जा प्राप्त होता रे बाबा, अभिजात भाषांचा दर्जा प्राप्त होता. आता किती आहे म्हटलं मी, 11. म्हणजे नवीन ज्या आलेल्या आहेत त्या किती आहे, 5 आलेले आहेत. नवीन जोडलेली जी काही भाषा आहेत त्या कोणकोणत्या आहेत, 5 आहेत. कोणत्या आहेत मग त्याच्यामध्ये येते तुम्हाला मराठी, प्राकृत, पाली, है ना, लिहायचं. मराठी 5 भाषा कोणत्या आहेत, मराठी, प्राकृत, पाली, नंतर बंगाली. आणखी एक कोण सांगते, चला एक सांगा मला पटकन, कोण सांगते एक, यस, हा, आसामी. आता कोणती आहे, आसामी. क्लिअर आहे. या ज्या 5 लँग्वेज आहेत या नवीन आहे, मराठी, प्राकृत, पाली, बंगाली आणि आसामी. इथे लिहि तुम्ही नवीन, राईट, है ना. आणि या ज्या 6 आहेत, संस्कृत आणि ओडिया, आणि उरलेल्या 4 कोणते आहेत, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कानडी. या काय आहेत, जुन्या आहेत, पूर्वीच्या असलेल्या आहेत. इथपर्यंत क्लिअर आहे. चला, नवीन जुळलेली अभिजात भाषा कोणती, नवीन जुळलेली अभिजात भाषा कोणती, कोणती आहे रे बाबा नवीन जुळलेली अभिजात भाषा कोणती आहे, संस्कृत, तेलुगू, मराठी, तमिळ. किती ऑप्शन दिले आहेत आपल्याला, 4 ऑप्शन आहे. पहिला ऑप्शन आहे संस्कृत, दुसरा आहे तेलुगू, तिसरा आहे मराठी आणि चौथं काय आहे, तमिळ. तर काय होईल, कोणती भाषा जुळलेली आहे इथे बघा नवीन मध्ये, मराठी. काय दिसते इथे, मराठी. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. चला, क्लिअर आहे. चलो, नेक्स्ट आहे 14 नंबर, आद्य ग्रंथ आहे. मराठीमध्ये त्याला आद्य ग्रंथ म्हणतो आपण. याचा आता कसं आहे, कन्फ्युजिंग काम आहे. कुठे आता समजा सेंट्रलचा जेव्हा तुम्ही स्टडी करता त्यावेळेस वेगळंच उत्तर राहते आणि इथे वेगळं उत्तर आहे. आद्य ग्रंथ लक्षात घ्या. आद्य ग्रंथ हा विवेक सिंधूला समजतात कुठे, सेंट्रल मध्ये, तिथे ते आन्सर करेक्ट देतात, है ना. पण इथे काय रे बाबा, इथे वेगळं आहे, लक्षात घ्यायचं. चलो, मग काय कुठला ऑप्शन आहे, आद्य ग्रंथ कोणाला म्हणाले इथे मराठीमध्ये आपल्याला, विवेक सिंधू, लीळाचरित्र, गाथा सप्तशती आणि काय, ज्ञानेश्वरी. गाथा सप्तशती आणि ज्ञानेश्वरी. मग काय करेक्ट आन्सर, यस, गाथा सप्तशती. गाथा सप्तशतीला काय आहे, आद्य ग्रंथ मानतात. गाथा सप्तशतीला काय करतो आपण, आद्य ग्रंथ मानतो. चलो, है ना. मग आता इथे पहिला गद्य ग्रंथ कोणता आहे, पहिला गद्य ग्रंथ कोणता आहे, पहिला गद्य ग्रंथ जर म्हटला, आद्य ग्रंथामध्ये पद्य आणि गद्य असे जे 2 होते ना, तर हा पद्य ग्रंथ आहे. आणि हा जो आहे समजा याच्यामध्ये काय आहे, लीळाचरित्र, विवेक सिंधू, गाथा सप्तशती आणि ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी तर अलीकडची आहे, राईट, है ना. तर विवेक सिंधू आणि लीळाचरित्र मध्ये कन्फ्युजन होते, तर काय मारायचा, लीळाचरित्र काय आहे, पहिला गद्य ग्रंथ आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना, क्लिअर आहे, सगळ्यांना क्लिअर आहे, है ना. चलो, चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया काय आहे. क्वेश्चन नंबर 17. प्राकृत भाषा असते. प्राकृत भाषा कशी काय असते, पहिला ऑप्शन आहे मराठी, संस्कृत प्लस तेलुगू, नंतर संस्कृत प्लस स्थानिक आणि स्थानिक प्लस तमिळ. काय आहे रे बाबा, हा यस, ऑप्शन नंबर 3, है ना. सी इज द करेक्ट आन्सर. संस्कृत प्लस स्थानिक मिळून काय म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, प्राकृत भाषा म्हणतो. नैसर्गिक भाषा म्हणतात, किंवा नैसर्गिक भाषा असते, है ना. नैसर्गिक भाषेला दुसरं नाव काय आहे, स्वाभाविक असते. आणि याचं ऑप्शन वगैरे नाही देत, लक्षात घ्या. नैसर्गिक भाषा काय असते, सरळ जे आपण बोलतो, किंवा हावभावाची भाषा, किंवा जे काही आवाज असतात, ध्वनी असतात, है ना. व नाटकाला सुद्धा काय म्हणतात बाबा, नैसर्गिक भाषेचा प्रकार समजल्या जाते. नेक्स्ट आहे आपल्याकडे, नेक्स्ट क्वेश्चन. भाषा शब्द धातूपासून आलेला आहे. भाषा हा शब्द कोणत्या धातूपासून बनलेला आहे, कोणत्या याच्यापासून आलेला आहे, चला सांगा. भाषा कोणत्या धातूपासून आलेला आहे, तर लक्षात ठेवायचं, भाषा हा शब्द भाष या धातूपासून बनलेला आहे. समजून राहिलं, समजत आहे का, क्लिअर होत आहे, है ना. नेक्स्ट घ्यायचं, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. देव या शब्दाचा काय पाहिजे बाबा, धातू. मोस्ट इम्पॉर्टंट आहे हा, येऊ शकते, विचारलं जाऊ शकते पोलीस भरती.
अरे भाषा जर विचारते तर देव का नाही विचारणार तुम्हाला, देवनागरीतला देव है ना. तर याचं काय होईल रे बाबा, दीव. दीव आणि दीवचा अर्थ काय होते, अर्थही विचारू शकते, प्रकाशने. दीव प्रकाशने. दीव काय होते, प्रकाशने. क्लियर आहे इथपर्यंत, क्लियर आहे. चलो आगे चलो, आगे काय आहे, चला मराठी भाषेचा जो काही गौरव दिन आहे कधी असते, ऑप्शन आहे 28 मार्च, 27 फेब्रुवारी, नंतर 27 जानेवारी, नंतर 28 एप्रिल. 28 एप्रिल काय असते रे बाबा, मराठी भाषेचा गौरव दिन कधी असते, कोणता आहे ऑप्शन, यस एक्झॅक्टली 27 फेब्रुवारी है ना. 27 फेब्रुवारी है ना. 27 फेब्रुवारी काय असते, कोणाचा जन्मदिन आहे ना, कोणाचा आहे, कोणाचा जन्मदिन असते बाबा 27 फेब्रुवारीला, कुसुमाग्रजांचा. कुसुमाग्रज. कुसुमाग्रज कोणाचं नाव आहे, विष्णू वामन शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर. क्लियर आहे इथपर्यंत, इथपर्यंत क्लियर आहे. चलो मराठी राजभाषा दिवस हे सांगायची गरज आहे का, है ना, 1 मे. मराठी राजभाषा दिवस 1 मे. चलो नेक्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मराठी भाषेचे पाणिनी सांगा कोण आहे, इथे दिलेलं आहे ना, दादोजी पांडुरंग तर्खडकर. लक्षात ठेवायचं रे बाबा. नंतर मराठी भाषेचे शिवाजी, विष्णू शास्त्री चिपळूणकर. विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि थर्ड जो आहे मराठी भाषेचे काय, जॉन्सन. ते कोण असतात, त्यांना कोणाला म्हटलं गेलेलं आहे, कृष्ण शास्त्री चिपळूणकर है ना. लक्षात घ्या, जे काही चॅप्टर 1 होता तुमचा है ना, जो काही टॉपिक 1 होता, फर्स्ट टॉपिक होता ओळख वगैरे है ना, तर त्याच्यावर तुम्ही सगळे टेस्ट काय केले, टेस्टच्या स्वरूपात तुम्हाला काय काय दिलेले आहे ना. तुम्हाला असं म्हणा की नोट्स वगैरे प्रोव्हाइड करून राहिलो आणि तुमचं एक प्रकारचं काय करून दिलेलं आहे, रिवाइज करून दिलेलं आहे ना. तरी सुद्धा थिअरॉटिकल मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपली तिथे फाउंडेशन बॅच आहे. फाउंडेशन बॅच मध्ये मी सगळं घेतलेलं आहे ऑलरेडी है ना. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर फाउंडेशन बॅच मध्ये एकदा जाऊन ते व्हिडिओ एकदा लुक आफ्टर करून घ्या, पाहून घ्या ते है ना, जेणेकरून तुमचा कुठेच काही प्रॉब्लेम होणार नाही आणि मार्क्स कुठेच जायचं नाही. एक एक मार्क महत्वाचा आहे आपला, एक एक मार्क महत्वाचा आहे. क्लियर आहे. इथे काय करू आपण, आपलं आजचं लेक्चर थांबू. ठीक आहे, ठीक आहे. कधी मिळेल लेक्चर, 6 वाजता संध्याकाळी शार्प 6 वाजता हे लेक्चर येईल. क्लियर आहे. ओके, थँक्यू.